सोलापूरच्या राजकारणात आमदार सुभाष देशमुख यांचा दबदबा कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे। मागील 20 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे। विशेष म्हणजे नागपूरमधील भाजपच्या बड्या नेत्यांकडून देशमुखांना मिळत असलेले महत्त्व सोलापुरातील त्यांच्या वाढत्या राजकीय वजनाची साक्ष देत असल्याचं बोललं जात आहे। सुभाष देशमुख हे भाजपमध्ये गडकरी गटाचे नेते मानले जातात, त्यामुळे गडकरींचा सोलापूर दौरा म्हटल्यावर देशमुखांच्या नावाची चर्चा होणारच अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे। अक्कलकोट येथील कार्यक्रमानंतर गडकरी यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत शहरातील विकास कामांवर चर्चा केली। शहरातील उड्डाणपूल, आसरा पूल तसेच जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उड्डाणपुलासाठी 1020 कोटी रुपयांची मंजुरी जाहीर करण्यात आली। या घडामोडींमुळे सोलापुरात देशमुख यांचे राजकीय महत्त्व आणखी अधोरेखित झाल्याची चर्चा रंगली आहे।